11 पैकी 10 आणि पुढचा जो मगाशी माननीय पालकमंत्र्यांनी पण आपल्या सगळ्यांना सांगितले की नगरपालिकेचं यश, जिल्हा परिषदेचं यश, आपले अध्यक्ष बैठकीमध्ये संघटनात्मक बैठक होती. या बैठकीमध्ये व्यवसायाचा कार्यक्रम मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाचा जो कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमासंदर्भात मतदारसंघाचे सगळे प्रमुख आमदार आणि आमच्या लोकसभेचे खासदार या सगळ्यांसोबत माननीय प्रदेशाध्यक्ष मोदयांनी बैठक केलेली आहे. या यादीचा पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. त्याला 7 दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये ही प्रक्रिया आलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांनी स्वतः आपापल्या मतदारसंघामध्ये ताकदीनं काम करावं, आपल्या लोकांच्यापर्यंत काम करून घ्यावं अशा पद्धतीची सूचना देण्यासाठी आजची बैठक होती. आणि मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रातले सगळे आमदार, सगळे आमचे पीएमओ, सगळे मतदारसंघ प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित होते आणि माननीय प्रदेशाध्यक्ष मोदयांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. पदवीधर आणि याच्या संदर्भात काही चर्चा झाली का? पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ संघाच्या दृष्टिकोनातूनही चर्चा झालेली आहे. ही मीटिंग संपल्यावर अजून एक मीटिंग आहे, त्यामध्ये त्याची चर्चा होणार आहे आणि पदवीधर मतदारसंघाच्या अनुषंगानं अधिकचं मतदान भारतीय जनता पक्षाच्या विचारात कसं बोलता येईल याचाही विचार या निमित्तानं केला. धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. 10 नगरसेवकांनी चव्हाण भाजपामध्ये केलेला आहे. काय सांगाल, अजून काय धक्के आहेत? आपण पाहिलं असेल, खरं वास्तविक पाहता माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या काही सूचना होत्या, प्रदेश अध्यक्षांच्या काही सूचना होत्या की काही लोकांचे प्रवेश, त्यांची मनापासूनची भावना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची आहे, असे लोकांची आचारसंहिता प्रवेशाने प्रवेश थांबवणे होते. परंतु मला आता सत्य परिस्थिती अशी दिसते, आता येणाऱ्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रवेश झालेले आपण बघाल. याचं पहिलं एक झलक आजच्या प्रवेशाने मिळालेली आहे. कळंब नगरपालिकेचे 10 नगरसेवक की ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांवरती जाय तो आरोप. माझा विषय काय, तर मी असं म्हटलं की 2000 रुपये प्रतिमाह हे विद्यार्थ्यांनी मुख्यत्वे म्हणजे काय, तर त्यांना त्यांची फी 100% सर्व भरते, त्यांना निर्वाह भत्ता मिळतो. त्या व्यतिरिक्तही खूप खर्च होऊ शकत असतात. त्यासाठी त्यांना दरमहा कमवा आणि शिका. स्वर्गीय फडणवीस ही कन्सेप्ट त्या काळामध्ये रुजवली की त्याला कॅम्पसमध्ये काम करायला द्या, असे पैसे त्याला मिळू द्या, म्हणजे त्याचं हॉस्टेल, खानापिणी फी असं होतं. मुळात ही कल्पना स्वर्गीय कर्मवीर भीमा फडणवीसांची आहे. ही आज मितीस महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठामध्ये कमी संख्येने, काही चांगल्या कॉलेजेसमध्ये, मोठ्या कॉलेजेसमध्ये ते प्रोएक्टिव्ह असतात, स्वतः काही गोष्टी ते कमी संख्येने आजही आहे. तिचं नाव आहे कमवा आणि शिका. काही विद्यापीठामध्ये झाडं लावण्याचं काम केलं, लायब्ररी केलं जातं, लायब्ररी याला थोडं मोठं व्यापक देण्याचा प्रयत्न झाला. ज्याची संख्या ही काही लाख आणि सामान्य सगळ्या नागरिकांची काही लाख मुलांना काम केल्याचा आनंद मिळावा. जसे त्याला पॉकेटमध्ये म्हणजे काय, कॉलेजचे विद्यार्थ्यांचे खूप खर्च करायचे असतात. कल्पना अशी आहे की समजा 5 लाख मुला-मुलींना आपण द्यायची तर तेवढी कामं पहिली कॉलेजेसच्या विद्यापीठाला क्रिएट केली पाहिजे. कॅम्पसच्या बाहेर पण क्रिएट करत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र, तिथली ग्रामपंचायत, तिथल्या काही चांगली त्याचं त्या कॉलेजच्या विद्यापीठाला रेकॉर्ड ठेवणे आणि अशी सगळी म्हणून 1800, 2022 मिळणारी 5 लाख मुलं-मुली त्याच्यात तो एक संख्येने मुली असेल का, असं जर म्हटलं तर महिन्याला 100 कोटी होते.
10 महिन्याचं वर्ष मागे 2,000 कोटी यातनं 1/3 महाविद्यालय आहे CSRच्या माध्यमातून 1/3 विद्यापीठ आहे CSRच्या माध्यमातून 1/3 सरकारने आपलं कॉन्ट्रिब्युशन केलं साधारणतः दरवर्षी 300 कोटी रुपये इतक्या मध्ये सगळ्यांचा सहभाग असतो 5 लाख कोटी रुपयांना दरमहा 2,000 महिने असेल 20,000 देणार की असा आपण प्रस्ताव मी सध्या सगळ्यांमध्ये मांडतो जो माझा सगळी प्रस्ताव नाही आणि इतका सगळा विषय कमी नाही इतक्या संख्येने पंधरा आणि शिकामध्ये 1700 3,000 अशा विद्यार्थीच आहे आणि त्या मिळण्यातून हजारो विद्यार्थी शिक्षण अतिशय सुलभ घेतले